नमो नमः. संस्कृत साहित्यातील कालिदास हा महाकवी सर्वश्रेष्ठ. त्याची कवी कुलगुरू म्हणून ओळख करून दिली जाते. आषाढ शुद्ध प्रतिपदा हा दिवस कालिदास दिन म्हणून आपण साजरा करतो. पण म्हणून आषाढ प्रतिपदा हा कालिदासाचा जन्मदिन आहे का? याला काही प्रमाण आहे का? असं कोणी विचारलं तर त्याला प्रामाणिकपणे नाही असं उत्तर द्यावं लागतं. कारण कालिदास कोणत्या दिवशी तर सोडाच, पण नेमका कोणत्या शतकात होऊन गेला त्याचा सुद्धा काहीही ठोस पुरावा नाही. मग आषाढ शुद्ध प्रतिपदा हा कालिदास दिन म्हणून का साजरा केला जातो? तर त्याच्या मेघदूत नामक खंडकाव्यातील नायक असलेल्या यक्षाला आषाढाच्या पहिल्या दिवशी मेघ दिसला असा उल्लेख आहे. कुबेराच्या सेवेत काहीतरी चूक झाली असल्यामुळं कुबेरानं त्याला 1 वर्षाची हद्दपारीची शिक्षा दिली होती. त्याचे नुकतंच लग्न झालं होतं. शिक्षेचे 8 महिने उलटून गेले होते. यक्षाला आपल्या नवपरिणीत पत्नीची आठवण येत होती आणि म्हणून आषाढाच्या पहिल्या दिवशी दिसलेल्या मेघालाच दूत बनवून त्यानं आपल्या पत्नीला निरोप पाठवला असा या काव्याचा विषय आहे. आणि म्हणून त्यातील आषाढस्य प्रथम दिवस आहे हा उल्लेख लक्षात घेऊन त्या दिवशी या महाकवीच्या सन्मानार्थ कालिदास दिन साजरा केला जातो. कालिदासाला सर्वच प्राचीन व अर्वाचीन कवींनी त्याची मुक्तकंठे प्रशंसा करून त्याला कवी कुलगुरू अशी पदवी बहाल केलेली आहे. एक कवी त्याच्या सन्मानार्थ म्हणतो, पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास अद्यापि तत्तुल्य कवेर भावात अनामिका सार्थवती बभूव. कल्पना अशी आहे की पूर्वी कवींच्या नावांची गणना करताना कनिष्ठिकेने म्हणजे किरंगळीने कालिदासाचं नाव घेतलं, पण नंतर त्याच्या तोडीचा दुसरा कवीच न झाल्यामुळं अनामिकेचे नाव मात्र सार्थ ठरले. करंगळीच्या शेजारच्या बोटाचं नाव आहे अनामिका, ज्याला नाव नाही ती अनामिका. कनिष्ठिकेला कालिदासाचं नाव घेता आलं, पण अनामिकेला मात्र कुठल्याच कवीचं नाव घेता आलं नाही. त्यामुळं अनामिका हे नाव सार्थ ठरलं असं कवी म्हणतो. संस्कृत वाङ्मय अत्यंत समृद्ध असं वाङ्मय आहे. व्याकरण, तत्वज्ञान, काव्य, नाटक, ज्योतिर्विज्ञान, गणित, खगोलशास्त्र, पुराण अशा अनेक विषयांचा परामर्श या वाङ्मयाने घेतलेला आहे. एक उणीव मात्र दिसून येते की या वाङ्मयात इतिहास ग्रंथ मात्र हाताच्या बोटावर मोजता येण्या इतकेच आहेत. जिथे प्राचीन काळातील विक्रमादित्य, समुद्रगुप्त, चंद्रगुप्त, भोज इत्यादी चक्रवर्ती राजांचाही प्रामाणिक इतिहास ज्ञात नाही, तर त्यांच्या आश्रयाने राहणाऱ्या ग्रंथकारांचा तरी प्रामाणिक इतिहास कसा काय माहीत असणार? त्यात कवींची प्रसिद्धीपरांमुखतेची आवड. काही अपवाद वगळता संस्कृत कवींनी स्वतःबद्दल वैयक्तिक अशी कोणतीही माहिती लिहिलेली नाही. थोडक्यात कालिदासाबद्दलचाही त्याचा काळ कोणता, त्याचे नाव, त्याचं जन्मस्थान, माता पिता वगैरे विषयी प्रामाणिक इतिहास उपलब्ध नाही. तो अत्यंत विनयशील असल्याने त्याने आपल्या नाटकात प्राचीन पद्धतीला अनुसरून आपला केवळ नामनिर्देश केलाय, पण काव्यग्रंथात मात्र तोही नामनिर्देश नाही. प्राचीन काळी कवी ज्या राजाच्या आश्रयाला राहत असत, त्या राजाची स्तुतीपर काव्य रचत असत, तसंही त्यानं केलं नाही. तो ज्या राजाच्या आश्रयाला होता त्याच्यावरही त्याने स्तुतीपर काव्य रचलेलं नाही. परंपरागत विश्वसनीय माहितीच्या अभावी कालिदासाचे जन्मस्थान, काळ आणि चरित्र यावेळी अनेकांनी अनेक तर्क लढवलेले आहेत. कालिदासाचा काळ. कालिदास हा शैव असावा व तो उज्जैनीचा असावा असं काही जणांनी त्याच्या साहित्यात येणाऱ्या उज्जैनी प्रेमावरून ठरवलेलं आहे. कालिदास हा भोजराजाच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होता अशी प्रसिद्धी आहे. तेव्हा भोजराजाच्या समकालीन असावा, पण भोजराजे सुद्धा 2-4 होऊन गेले. मग हा नेमका कोणत्या भोजाच्या दरबारात असावा? कालिदासाने भास या नाटककाराचा उल्लेख आपल्या काव्यात केलेला आहे. याचा अर्थ तो भासानंतर होऊन गेला. भास इसवी सन पूर्व 1 शतक ते इसवी सनाचं 1 शतक अशा 200 वर्षाच्या कालावधीत होऊन गेला असं काही पंडितांचं म्हणणं आहे. याचा अर्थ कालिदास इसवी सनाच्या 1 शतकानंतर कधीतरी होऊन गेला असावा असंही म्हणता येतं. भांडारकर, कीत वगैरे इतिहासकारांनी त्याचा काळ इसवी सनाचं 4थं शतक ठरवलेला आहे. हा द्वितीय चंद्रगुप्ताचा काळ आहे. त्याने त्याला राजाश्रय दिलेला होता असं त्यांचं म्हणणं आहे. कालिदासाच्या कालासंबंधी 2 मर्यादा विद्वानांनी मान्य केल्या आहेत.
कालिदासाने आपल्या मालविकाग्निमित्रम या नाटकाचे कथानक शुंग वंशातील राजा अग्निमित्र याच्या चरित्रातून घेतलेलं आहे. अग्निमित्र हा मौर्य वंशाचा उच्छेद करून मगध साम्राज्य बळकावणाऱ्या सेनापती पुष्यमित्रचा मुलगा होता. इसवी सन पूर्व 150 हा त्याचा काळ विद्वानांनी निश्चित केलेला आहे. याचा अर्थ इसवी सन पूर्व 150 ही कालिदासाची पूर्वसीमा आहे. आणि नंतर इसवी सन 606 ते 670 या कालात होऊन गेलेला बाणभट्ट याने रचलेल्या हर्षचरित ग्रंथात आणि बदामी नामक पूर्व चालुक्यांच्या राजधानीपासून ईशान्येस 15 मैलावर असणाऱ्या ऐहोळे या गावी जुन्या जैन मंदिरात इसवी सन 634च्या सुमारास एका शिलालेखात कालिदासाचा स्पष्ट नावाने उल्लेख आढळतो. तेव्हा 7वं शतक ही कालिदासाची उत्तर सीमा झाली. कालिदास द्वितीय चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या आश्रयास होता. त्याने इसवी सन 380 ते 413 पर्यंत राज्य केलं. तेव्हा कालिदास 4थ्या शतकाच्या शेवटी व 5व्या शतकाच्या आरंभी होऊन गेला असावा असं वावी मिराशी यांनी दाखवलेलं आहे. कालिदास द्वितीय चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या काळात होऊन गेला. त्याच्या आयुष्याचा उत्तरार्ध उज्जैनीमध्ये व्यतीत झाला. याविषयी सर्वांचं आता एकमत झालेलं आहे. परंतु कालिदास मूळचा कुठला, त्याचं जन्मस्थान कोणतं, याविषयी अनेकांनी अनेक मते प्रकट केलेली आहेत. कालिदासानं भारतातील अनेक प्रांतांची हुबेहूब वर्णनं केली असल्यामुळं प्रत्येकालाच तो आपल्या भागातील असावा असं वाटतं. कोणी कालिदासाच्या नावावरून त्याचा जन्म बंगालमध्ये झाला असं म्हणतात, तर कोणी त्याला काश्मीरी म्हणतात. त्याच्या बऱ्याच ग्रंथात विदर्भाचा संबंध येतो म्हणून त्याला कोणी विदर्भातील म्हणतात. मेघदूत काव्यात कालिदासाने अलका नगरीच्या खालोखाल उज्जैनी नगरीचं वर्णन केलेलं आहे. उज्जैनीतील अगणित संपत्ती, क्षिप्रा नदीवरून वाहणारे शीत सुगंधी वायू, तेथील प्रसिद्ध स्थळं, महाकालेश्वराचं मंदिर यांचे 11 श्लोकात वर्णन केलेले आहे. आणि त्यावरून कालिदासाची जन्मभूमी उज्जैनीच असावी असं काही संशोधकांचं मत आहे. कालिदासाविषयी अनेक दंतकथा प्रचलित आहेत. कालिदास हा एका ब्राह्मणाचा मुलगा होता. तो 5-6 महिन्याचा असतानाच त्याचे आईबाप वारले. अशा अवस्थेत तो एका गवळ्याच्या दृष्टीस पडला. त्यांनी त्याचं पालन पोषण केलं. त्या गवळ्याच्या घरी त्याला शिक्षण न मिळाल्यामुळं वयाच्या 18व्या वर्षापर्यंत तो अडाणीच राहिला. जेथे तो राहत होता त्या नगराच्या राजाला अतिशय रूपवती व कलाभिज्ञ अशी मुलगी होती. ती उपवर झाल्याने राजाने तिच्याकरता वर संशोधन सुरू केलं. परंतु अखिल शास्त्र कला विशारद असा कोणीही वर तिला दिसून आला नाही. शेवटी राजाने वर संशोधनाचे काम प्रधानावर सोपवलं. प्रधानाला पूर्वीच्या काही वैमनस्यामुळे राजावर सूड उगवायचा होता. आता ही चांगली संधी साधून आली असं त्याला वाटलं. गवळ्यांच्या कुमारांबरोबर असणारा परंतु देखणा कालिदास त्याच्या दृष्टीस पडला. त्यांनी त्याला घरी आणलं. मौल्यवान वस्त्रालंकाराने त्याला विभूषित केलं आणि राजकन्येला निरोप पाठवला की काशीचे एक विद्वान पंडित आलेले आहेत, त्यांची परीक्षा घेऊन त्यांचा आदर सत्कार करावा. तिने अनुमती देताच प्रधानाने कालिदासाला राजसभेत आणले. त्याच्याबरोबर अनेक शिष्य समुदाय आणि पंडित लोकांना सुद्धा त्यानं सभेत आणलं. तेथील पंडितांनी त्याच्या शिष्यांनाच हात जोडून नमस्कार केला. तेव्हा राजकन्येला वाटलं की येथील पंडित त्या काशीच्या पंडिताच्या शिष्यांनाच नमस्कार करत आहेत, तर या पंडिताची परीक्षा कशाला घ्यायला हवी. शेवटी परीक्षा न घेताच राजकन्येने विवाहाला मान्यता दिली. लवकरच त्यांचा विवाह झाला. नंतर मात्र 2-4 दिवसातच खरा प्रकार राजकन्येच्या लक्षात आला. त्याला ठार मारण्याचा धाक दाखवून राजकन्येने कालिदासाकडून सर्व वस्तुस्थिती समजून घेतली. पण आता पश्चाताप करून काय उपयोग होणार होता. विवाह तर झाला होता. तेव्हा तिनं त्याला काली देवीची उपासना करण्यास सांगितलं. त्यानुसार कालिदासानं देवीची उपासना आरंभली. देवीच्या पायाजवळ धरणे धरून बसला. शेवटी देवी प्रसन्न होईना तेव्हा स्वतःचा शिरच्छेद करण्यास तयार झाला. त्याची ती दृढ भक्ती पाहून शेवटी देवी प्रसन्न झाली व तिने त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवलं. देवीला प्रसन्न करून घेऊन कालिदास घरी परतला. तेव्हा पत्नीनं त्याला विचारलं की अस्ति कश्चित वाग्विशेष, म्हणजे आपल्याला वाणीचं काही वैशिष्ट्य प्राप्त झालंय का. त्यावेळी कालिदासाने तिच्या प्रश्नातील 3 शब्दांनी सुरू होणारी 3 काव्ये म्हणून दाखवली. अस्त्युत्तरस्याम दिशी देवतात्मा हिमालय, अशी अस्ति शब्दाने कुमारसंभव काव्याची सुरुवात झाली आहे. तर कश्चित शब्दाने कश्चित कांता विरह गुरुना अशा शब्दांनी मेघदूताची सुरुवात झालेली आहे. आणि वागर्थाविव संपृक्त
वागर्थ प्रतिपत्तये अशा मंगलाने युक्त रघुवंश काव्याची सुरुवात झालेली आहे. पुढे त्याने अनेक ग्रंथ रचले व त्याची कीर्ती दश दिशांना पसरली. राजकन्येने आपला भाग्योदय केला म्हणून कालिदास तिला मातृवत व गुरुस्थानी मानू लागला. त्यामुळे राजकन्या चिडली आणि तिने त्याला शाप दिला की तुला एका स्त्रीच्या हातून मृत्यू येईल. तेव्हापासून कालिदासाच्या जीवनाला वेगळंच वळण लागलं. त्याचा बराच काळ गणिकांच्या सहवासात जाऊ लागला. एकदा तो सिंहल द्वीपात आपला मित्र कुमारदास याला भेटण्यासाठी गेला होता. तेव्हा त्याला एका गणिकेकडून कळलं की तेथील राजाने समस्या पूर्ती करता एक चरण दिला होता. चरण असा होता, कमले कमलोत्पत्ती श्रूयते न तु दृश्यते. या चरणाचा अर्थ असा होतो की एका कमलातून दुसऱ्या कमलाची उत्पत्ती होते असे ऐकिवाते, पण तसं दिसून मात्र येत नाही. लक्ष्मीचं नाव कमला आहे आणि ती कमळात उभी असलेली दाखवलेली असते, म्हणून कमळातून कमलाची उत्पत्ती होते असं म्हटलेलं आहे. याचा उत्तरार्थ रचणाऱ्या कवीला बक्षीस मिळणार होतं. बाले तव मुखांभोजात कथम इंदीवरद्वयम असा याचा उत्तरार्थ कालिदासानं रचला. त्याचा अर्थ असा आहे की हे बालिके, तुझ्या मुखकमलावर नेत्ररूपी निळी कमळे कसे दिसतात. तेव्हा समस्यापूर्ती केल्याबद्दल राजानं त्याला पुष्कळ धन दिलं. मुखांभोज म्हणजे मुखरूपी कमळामधून, इंदीवर म्हणजे नीलकमल, इंदीवर द्वयम म्हणजे दोन निळी कमळं. अर्थात तुझ्या मुखरूपी कमलामधून नेत्ररूपी दोन कमळं कशी काय उगवली आहेत असा या चरणाचा अर्थ होतो. समस्यापूर्ती केल्याबद्दल राजाने त्याला पुष्कळ धन दिलं, परंतु धनाच्या लोभानं त्या वेश्येने त्याचा वध केला. आपल्या प्रिय मित्राचा असा अंत झाल्यामुळं कुमारदासाला अतिशय वाईट वाटलं व त्यानेही दुःखाच्या भरात कालिदासाच्या चितेवर स्वतःला जाळून घेतलं. कालिदासाला जेथे अग्नी दिला ती जागा सिंहल द्वीपात माटर नावाच्या दक्षिण प्रांतात किरिंदी नदीच्या मुखाजवळ दाखवली जाते. राजदरबारी असताना कालिदासाने आपल्या प्रतिभेने व समस्यापूर्तीने अनेक प्रसंगी पंडितांना आश्रय देऊनही आपल्या आश्रयदात्या विक्रमादित्यास चकित केल्याच्या अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. कालिदास 11व्या शतकातील दानशूर भोजराजाच्या दरबारी होता असे कल्पून बल्लाल कवीने भोजप्रबंध नामक आपल्या ग्रंथात या आख्यायिका दिल्या आहेत. कालिदासानं केलेली एक सुंदर समस्यापूर्ती या ग्रंथात आहे. समस्यापूर्ती म्हणजे कवितेचा एक चमत्कृती पूर्ण चरण द्यायचा आणि त्याला अनुरूप असे 3 चरण कवींनी रचून दाखवायचे, अशी ही शीघ्र कवित्वाची स्पर्धा पूर्वी राजदरबारात होत असे. एकदा एका राजसभेत एका पंडिताने अंबोधीर जलधी पयोधीर उदधीर वारा निधीर वारिधी असा समुद्रवाचक 6 संस्कृत पर्यायी शब्द गुंफून एक चरण म्हटला. अंबोधीही जलधीही पयोधीही उदधीही वारानिधीही वारिधीही असे हे 6 समुद्रवाचक पर्यायी शब्द होते आणि त्या चरणाला अनुरूप असे 3 चरण रचण्याचे पंडितांना आवाहन केले. कोणाही पंडितांना जर समस्यापूर्ती केली नसती तर त्या पंडिताला जयपत्र मिळणार होतं. सर्व पंडित स्तब्ध झालेले पाहून कालिदास पुढे आला आणि त्यानं श्लोक पुरा केला. अंबा कुप्यतितात मूर्ध्नि विधृता गंगेयमुत्सृज्यताम विद्वंशन मुख संततम मैरता तस्या गतिः कावद कोपाटोपवशा विवृद्ध वदन प्रत्युत्तरम दत्तवान अंबोधीर जलधी पयोधीर उदधीर वारानिधीर वारिधी. कालिदासाने या श्लोकात उत्तरादाखल शंकर व त्याचा पुत्र कार्तिकेय यांचा संवाद रचलेला आहे. कार्तिकेय शंकरांना म्हणतो की बाबा, तुम्ही या गंगेला डोक्यावर चढवलेली पाहून आईला फार राग आलेला आहे, तेव्हा तिचा त्याग कर. तेव्हा शंकरांनी उत्तर दिलं की अरे, जी सदैव माझ्यावर प्रेम करते तिचा मी त्याग केला तर तिनं कोठं जावं बरं. तेव्हा कार्तिकेयला खूप राग आला व त्याच्या 6 मुखांमधून समुद्रवाचक ही 6 नावं बाहेर पडली. अंबोधी जलधी पयोधी उदधी वारानिधी वारिधी. ती समुद्राकडे जाईल असं कार्तिकेयाला सांगायचं होतं. अशा अनेक सुंदर आख्यायिका या भोज प्रबंधामध्ये दिलेल्या आहेत. विद्या संपादण्यास सुद्धा ईश्वरी कृपेचे सहाय्य लागते. कालिदास हा अतिशय उदार होता. राजदरबारी जे गरीब पारितोषिकाच्या इच्छेने येत असत त्यांना पारितोषिक मिळवून देण्यासाठी तो मदत करीत असे. एकदा एक ब्राह्मण राजसभेत आला व त्याने त्याला येत असलेली पुरुष सूक्ताची पहिली ओळ म्हणून दाखवली.
सहस्रशीर्ष पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद. तेवढ्या ओळीनं राजा कसा खुश होणार? ब्राह्मणाच्या चेहऱ्यावरून कालिदासाला कळलं की याच्याकडे विद्वतेचं भांडवल नाहीये. तेव्हा कालिदास पुढे होऊन म्हणाला की महाराज, या ब्राह्मणाने आपली मोठ्या खुबीने प्रशंसा केली आहे. ती कशी काय असं राजांना विचारताच कालिदास म्हणाला, सहस्रशीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद चकितश्छन्नस्तव सैन्ये प्रधावती. यातील पहिल्या चरणाचा अर्थ असा होतो की परमात्मरूप पुरुषाला सहस्रावधी मस्तक आहेत, सहस्रावधी नेत्र आहेत आणि सहस्रावधी चरणही आहेत. कालिदासानं त्याला उत्तरार्थ जोडला की हे राजा, तुझं सैन्य जेव्हा शत्रूवर चाल करून जातं तेव्हा सहस्रशीर्षा पुरुष चलित होतो. सहस्रशीर्ष म्हणजे 1000 मस्तके असलेला शेषनाग, तो सुद्धा पृथ्वीच्या भाराने स्वस्थानापासून ढळतो. सहस्राक्ष चकित म्हणजे सहस्र डोळे असलेला इंद्र चकित होतो. आणि सहस्रपाद छन्न म्हणजे हजारो पाय असलेला सूर्य सैन्यानं उडवलेल्या धुळीमुळे झाकला जातो. इथं यथासंख्य अलंकाराची योजना करून कालिदासाने पुरुष सूक्तातील चरणाला उत्तरार्ध जोडून राजाला खुश केलं व त्या गरीब ब्राह्मणास बक्षीस मिळवून दिलं. अर्थात या सर्व आख्यायिका आहेत, दंतकथा आहेत, त्याला ऐतिहासिक प्रामाण्य देता येणार नाही. कालिदास हा ब्राह्मण असावा हे त्यानं शाकुंतल नाटकात वैदिक वृत्तात रचलेल्या श्लोकावरून म्हणता येतं. त्याच्या साहित्यात आलेल्या गुरुकुलांच्या आणि आश्रमांच्या वर्णनावरून त्याचं शिक्षण एखाद्या गुरुकुलात झालेलं असावं असं अनुमान बांधता येतं. त्या काळी पंजाबमध्ये तक्षशिला, मगधात नालंदा, काठेवाडात वलभी आणि माळव्यात उज्जैनी या ठिकाणी विद्यापीठे होती. त्यांचं सुंदर वर्णन प्राचीन पाली वाङ्मयात आणि चीनी यात्रेकरूंच्या प्रवास वर्णनात आढळतं. गुप्त काळात हिंदू धर्माचे व संस्कृत विद्येचे पुनरुज्जीवन झाले. त्यावेळी क्षत्रिय वैश्यवर्णाचे लोकही संस्कृत विद्येत पारंगत होत असत. ही गोष्ट समुद्रगुप्त, चंद्रगुप्त, हरिसेन वगैरेंच्या कवित्व नैपुण्याबद्दल जे उल्लेख कोरीव लेखात आढळतात त्यावरून कळून येतं. शिवाय विद्वान ब्राह्मणांची गुरुकुलेही होती. तेथे 4 वेद, 6 वेदांग, पुराण, न्याय, मीमांसा आणि धर्मशास्त्र अशा 14 विद्यांचे अध्ययन होत असे. त्याशिवाय कवीने इतिहास, पुराण, दर्शन ग्रंथ, शैव पांचरात्रादी मते, अर्थशास्त्र, कामशास्त्र, नाट्यशास्त्र, नाना देशातील लोकव्यवहार, धनुर्वेद, रत्नपरीक्षा, योगशास्त्र इत्यादी विषयांचा अभ्यास करावा असं प्राचीन आचार्यांचे मत राजशेखरानं काव्यमीमांसेत उद्धृत केलेले आहे. कालिदासाने यापैकी बहुतांश विषयांचं अध्ययन केलेलं होतं हे त्याच्या ग्रंथांवरून समजून येतं. अर्थात या विषयांना वाहिलेला ग्रंथ त्यांनी लिहिलेला नाही, तर आपल्या काव्यग्रंथात कथानकाच्या ओघात, उपमादी अलंकारांच्या प्रयोगात व पात्रांच्या संभाषणात यातील संदर्भ त्यानं वापरलेले आहेत. कालिदासाला इतिहास भूगोलाचं बारीक ज्ञान होतं. त्याच्या ग्रंथात अनेक देशांचे, पर्वतांचे, नद्यांचे आणि शहरांचं वर्णन आलेलं आहे. त्यात भौगोलिक व ऐतिहासिक दृष्ट्या काही चूक आढळत नाही. कुमारसंभव महाकाव्याच्या आरंभी व मेघदूतात त्याने हिमालयाचे यथातथ्य विस्तृत वर्णन केलेले आहे. इतर कोणी कवीने न केलेला सिंधू नदीच्या तीरावर असणाऱ्या केशरांच्या झाडांचा उल्लेख त्यानं केलेला आहे. बंगालमधील साडीचं, दक्षिणेतील ताम्रपर्णीच्या काठी असणाऱ्या मोत्याच्या कारखान्यांचं वर्णन वस्तुस्थितीस अनुसरून आहे. त्यावरून त्याने दूरदूरच्या प्रांतात प्रवास केला असल्याचं दिसून येतं. मेघदूतामध्ये मेघाला त्याने रामगिरीपासून हिमालयापर्यंतचा अचूक मार्ग सांगितलेला आहे. वाटेत उज्जैनीला वाकडी वाट करून जा असा मुद्दाम तो मेघाला सांगतो. यावरून त्याचं भूगोलाचं बारीक ज्ञान दिसून येतं. कवीचा जसा स्वभाव तसं त्याचं काव्य, जसा चित्रकार तसं त्याचं चित्र असा सामान्य नियम आहे असं राजशेखरानं म्हटलेलं आहे. कालिदासाच्या दुर्दैवानं त्याच्याबद्दल विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही, पण त्याचे ग्रंथ पाहता तो रंगेल व विनोदी स्वभावाचा होता असं दिसून येतं. त्याच्या सर्व ग्रंथात शृंगार रसाला प्राधान्य आहे, म्हणून एका सुभाषितात कविता कामिनीचा विलास असं त्याचं वर्णन केलेलं आहे. समाजातील अनेक थरातील लोकांची चित्रे त्याने मार्मिकपणे रंगवलेली आहेत. व्यक्तीच्या स्वभावातील मर्म ओळखण्यात तो कुशल होता असं दिसून येतं. तसेच त्याच्या सर्व नायिका लता वृक्षांवर प्रेम करणारे आहेत. अनेक वृक्षांचे, लतांचे व फुलांचे
त्याने केलेल्या वर्णनावरून त्याचं निसर्गप्रेम दिसून येतं. राजदरबारी असल्यामुळे कालिदासाच्या वाणीत सभ्यता दिसून येते. कालिदास विनीत असला तरी लाळभट्या पंडितांप्रमाणे स्वाभिमान शून्य नव्हता, हे त्यानं वर्णन केलेले सीतेचं व शकुंतलेचं जे शब्दचित्र आहे त्यावरून म्हणता येतं. सध्या कालिदासाचे प्रसिद्ध 7 ग्रंथ उपलब्ध आहेत. 3 नाटकं आहेत, अभिज्ञान शाकुंतलम, विक्रमोर्वशीयम आणि मालविकाग्निमित्र. 2 महाकाव्य आहेत, रघुवंशम आणि कुमार संभवम. आणि 2 खंडकाव्य आहेत, मेघदूतम व ऋतुसंहारम. महाकाव्य म्हणजे खूप श्लोकाने युक्त असं काव्य, खंडकाव्य म्हणजे सीमित श्लोकामध्ये रचलेलं एखादं काव्य. या व्यतिरिक्त कुंतलेश्वर दौत्यम हा त्याचा ग्रंथ आहे, पण तो सध्या उपलब्ध नाही. त्यातील उतारे राजशेखराच्या काव्यमीमांसा, शृंगार प्रकाश वगैरे ग्रंथात आलेले आहेत. त्यावरून ते एक नाटक असावं असं दिसतं. पुरुरवा उर्वशी यांचे कथानक त्याने विक्रमोर्वशीयम मध्ये गुंफलं आहे, तर दुष्यंत शकुंतला यांचं कथानक शाकुंतल नाटकात आलेलं आहे. मालविका व अग्निमित्र राजाचं कथानक मालविकाग्निमित्रम या नाटकामध्ये आहे. रघुवंशम या महाकाव्यात त्याने रामाच्या पूर्वी आणि रामानंतर होऊन गेलेल्या राजांचं वर्णन केलेलं आहे. तर कुमार संभवम काव्यात शंकर पार्वतीचा प्रथम पुत्र जो षडानन म्हणजेच कार्तिकेय यांनी देवांचा सेनापती बनून देवांना विजय मिळवून दिल्याची कथा वर्णिलेली आहे. खंडकाव्यातील ऋतुसंहार काव्यात वसंतादी 6 ऋतूंचं वर्णन आहे. तर मेघदूत हे संस्कृत साहित्यातील प्रसिद्ध दूतकाव्य. हनुमान लंकेला दूत बनून गेला या कथानकावरून त्याला कदाचित हे सुचलं असावं. वर्षभराची हद्दपारीची शिक्षा झालेल्या यक्षानं मेघाबरोबर आपल्या पत्नीला निरोप पाठवला असा या काव्याचा विषय आहे. एका कवीनं संस्कृत कवींची वैशिष्ट्य सांगणारा एक श्लोक रचलेला आहे. उपमा कालिदासस्य भारवेरर्थ गौरवम दंडिनः पदलालित्यम माघे संति त्रयो गुणाः. उपमा हे कालिदासाचं वैशिष्ट्य आहे. अर्थगौरव हे भारवी नावाच्या कवीचं वैशिष्ट्य आहे. तर दंडी या कवीचं वैशिष्ट्य आहे पदलालित्य म्हणजे सुंदर पदांची योजना. तर माग या कवीकडं सर्वच वैशिष्ट्य आहेत. यावरून उपमा कालिदासस्य हा वाक्प्रचार रूढ झाला. उपमा हे कालिदासाचं वैशिष्ट्य होतं. अनेक स्तरातील उपमा त्याच्या काव्यात दिसून येतात. सध्या त्याचे 7 ग्रंथ उपलब्ध असले तरी काळाच्या ओघात अनेक प्राचीन ग्रंथ नष्ट झालेले आहेत. तेव्हा 7 ग्रंथांचा इंद्रधनुष्य एवढीच कालिदासाची साहित्य संपदा असणार नाही. त्याचेही अनेक ग्रंथ काळाच्या ओघात नष्ट झालेले असावेत. पण 1,500 ते 2,000 वर्षापूर्वी होऊन गेलेल्या कालिदासाचे इंद्रधनुष्यासारखे असणारे हे 7 ग्रंथ आजपर्यंत टिकून आहेत, हेही नसे थोडके. यापुढे आपण त्याच्या साहित्याची स्थूलमानानं ओळख करून घेऊ.